First of all, I welcome to all of you in online session of English. Today we have to discuss about history of English drama, section number 4.1, and it is very important because so far we learn all the topics. The extra of the paragraph will be given there for question answer for evaluation. But for this section, no any paragraph will provide to you, no any information, so you have to remember this, you have to do it by heart. म्हणजे या लेसनवर या सेक्शनवर तुम्हाला पूर्ण पाठांतर करून लिहायचं पेपर असणार आहे and it will be of 16 marks आणि हा याच्यावर 16 marks तुम्हाला असणार आहे या सेक्शनवर आणि त्याच्यातलं पहिला सेक्शन आपला 4.1 दॅट इज हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. Now what is drama that we have to discuss? History of English drama म्हणजे इंग्लिश ड्रामा किंवा इंग्लिश नाटक जे असतील इंग्लिश भाषेतले त्यांचा इतिहास काय आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बट बिफोर दॅट वी हॅव टू डिस्कस अबाउट व्हॉट इज ड्रामा. This is the definition from Shorter Oxford Dictionary. Shorter Oxford Dictionary आहे मिनी डिक्शनरी त्याच्यातील डेफिनेशन ही ड्रामाची आहे. Drama is a composition in verse or a prose to be acted on the stage in which a story is related by means of dialogues, action, and is represented with accompanying gestures, costumes, and scenery as in real life. So drama is a composition. Composition म्हणजे एक प्रकारची रचना in the form of words. Words म्हणजे काय त्याचा अर्थ बघूया आपण. Words means writing arranged in line which have definite rhythm. म्हणजे जी काव्यमय भाषेमध्ये एखादी रचना केलेली असू शकते. कारण एखादा ड्रामा असतो तो पोएटिक ड्रामा पण असतो आणि प्रोज ड्रामा सुद्धा असतो. आता पोएटिक ड्रामा म्हणजे काय काव्यमय भाषेमध्ये कन्व्हर्सेशन आपल्याला दिलेलं असेल किंवा नाटक एखादं सादर केलेलं असेल तर त्याला आपण म्हणतो पोएटिक ड्रामा. त्याला आपण वर्स ड्रामा असं सुद्धा म्हणत असतो. याच्यामध्ये काय असतं रायटिंग अरेंज इन अ लाईन विच हॅव डेफिनेट रिदम. रिदम म्हणजे काय आवाजातील चढ उतार असेल किंवा रिदम असेल त्याच्यातलं. ऑफन फिनिश विथ द सेम साऊंड आणि शेवटी तो सेम साऊंड म्हणजे उच्चार शेवटी जो ओळीचा होत असेल तो सारखाच होत असेल त्याला आपण म्हणतो सेम साऊंड किंवा रिदम. त्याला आपण म्हणतो वर्स फॉर्म. सो इट ड्रामा मे बी इन वर्स फॉर्म और प्रोज फॉर्म. प्रोज फॉर्म मध्ये काय जो धडा असेल एखादा जसं आपल्याला चॅप्टर वेगळे आहेत त्याच्यामध्ये धडे जे असतात आपण मराठीमध्ये म्हणतो गद्यपाठ असं ज्याला आपण म्हणतो तर त्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला नाटक किंवा ड्रामा बघायला मिळत असतात. ड्रामाला इंग्लिश मध्ये दुसरा वर्ड आहे तो प्ले. प्ले रायटर म्हणतो आपण याला ड्रामा रायटर म्हणत नाही त्यांना प्ले रायटर म्हणतो. म्हणजे प्ले सुद्धा प्ले मध्ये काय ड्रामा नाटक याला शब्द आपण प्ले पण वापरतात आणि ड्रामा सुद्धा वापरतात. आता ड्रामा काय आहे तो वर्स फॉर्म मध्ये असतो किंवा प्रोज फॉर्म मध्ये सुद्धा असतो. सो इट मे बी इन वर्स फॉर्म और प्रोज फॉर्म and to be acted on the stage which is story is now which is acted on the stage. तो स्टेजवर आपल्याला करावा लागत असतो. आता स्टेजवर तो ड्रामा करत असताना okay now drama may be in verse form or in the prose form. Now prose to be acted on the stage. स्टेजवर ऍक्टिंग किंवा कृती केली जाते in which a story is related by means of dialogues and action. डायलॉग्स आणि ऍक्शनच्या फॉर्म मध्ये काहीतरी रिप्रेझेंटेशन केलं जातं स्टेजवर किंवा मंचावर त्याला आपण म्हणतो नाटक. अंक आणि त्या अकंपनिंग पुढे काय म्हटलं आपल्याला अकंपनिंग जेस्चर्स कॉस्ट्युम्स अँड सिनरी ऍज इन रिअल लाईफ. सो अकंपनिंग जेस्चर्स म्हणजे काय बॉडी लँग्वेज वेन एव्हर दे आर एक्सप्रेसिंग डायलॉग्स जेव्हा डायलॉग बोलत असतात डायलॉग डिलिव्हर करत असतात किंवा त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा त्या डायलॉग सारखी असते. सो बॉडी लँग्वेज दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस्ट्युम म्हणजे काय वेशभूषा किंवा ज्याला आपण आता लेटेस्ट शब्द वापरू शकतो मेकअप करतो. कॉस्ट्युम म्हणजे काय वेगवेगळे कॉस्ट्युम करतो वेगवेगळे मेकअप करून वेगवेगळ्या वेशभूषा केले जातात तर ते कॉस्ट्युम सुद्धा तिथे इम्पॉर्टंट असतात. and scenery as in real life. So it is represented whatever we are doing or nowadays we are watching a movie in the same before that when the movie were not there, when it was not a technological development in those days in ancient time or olden period or in modern time. जेव्हा आधुनिक काळामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजीचा आधुनिक काळ असेल किंवा एन्शियंट टाइम मध्ये प्राचीन काळ असेल
तर प्राचीन काळामध्ये जेव्हा ड्रामा वगैरे लिहिले गेले तेव्हा कोणतीही टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती आणि त्यामुळे स्टेजवर किंवा मंचावर जेव्हा एखादं परफॉर्म करायचं असेल त्यांना, आता जेव्हा एखाद्या ठिकाणी परफॉर्म करताना आपण बघतो की कुठं चुकलं तर ते कट करून तिथलं भाग लॅप्स केला जातो. परंतु त्याच्यामध्ये तसं होत नव्हतं. बिफोर द ऑडियन्स दे हॅव टू डू द रिअल ॲक्शन. त्यांना तिथं रिअल ॲक्शन करावी लागत होते. सपोज दे वॉन्ट टू टॉक इन अ माइंड. मनातल्या मनात काही विचार करायचे असेल तो सुद्धा मोठ्याने त्यांना बोलून दाखवावं लागत होतं की याच्या मनात विचार काय आहे असं ऑडियन्सला सांगावं लागत होतं. सो यू कॅन सी हिअर in a Marathi also I have given the information. रंगमंचावर नाटक करणे ही कविता किंवा गद्यातील एक रचना आहे. कविता म्हणजे वर सॉन्ग ज्याला आपण म्हटलं दॅट इज, आणि गद्य म्हणजे काय जो प्रो सॉन्ग ज्याला म्हटलं त्याला एक रचना आहे ज्यामध्ये कथा एक संवाद म्हणजे काय कन्व्हर्सेशन आणि कृतीद्वारे संबंधित केले जाते. कृती म्हणजे काय ज्याला ऍक्टिंग म्हणतो आपण, स्टेजवर जी ऍक्टिंग केली जाते आणि त्याचं सुद्धा वास्तविक जीवनाप्रमाणे म्हणजे रिअल लाईफ मध्ये जसं आपण करतो तर तसं तिथं दाखवत असत आपल्याला. हावभाव असेल, वेशभूषा असेल किंवा निसर्ग असं दर्शवली जातं म्हणजे नॅचरल दर्शवली जातात आपल्याला. म्हणजे नैसर्गिकरित्या जसं आपण एखाद्या घरात वागणूक देत असतो एखाद्या व्यक्तीला, तर तशा प्रकारचं काय स्टोरी असेल तर ती आपल्याला मंचावर दाखवली जाते. दॅट इज वी कॅन से ड्रामा. नाव हिअर दिस इज द पर्सन विल्यम शेक्सपियर. हा व्यक्ती विल्यम शेक्सपियर. ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ इंग्लिश ड्रामा. यांना फादर ऑफ इंग्लिश ड्रामा असं म्हटलं गेलेलं आहे कारण बहुतेकशे ड्रामा जे लिहिले ते व्हेरी फेमस ड्रामा हे रिटन लाईक मॅकबेथ असेल, हॅमलेट असेल, ओथेलो असेल, हे सगळे फेमस नाटक जे आहेत, प्ले आहेत ते यांनी लिहिलेले आहेत. दॅट्स वाय ही इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ इंग्लिश ड्रामा, विल्यम शेक्सपियर. Now the important topic that we have to discuss, it is in our syllabus, that is elements of drama. So there are 7 elements that we have to study in this section. या section मध्ये आपल्याला elements of drama ची study करायची. There are 7 elements of drama. Those we have to study now. The first one is plot. Plot म्हणजे it is not a plot of land. एखाद्या जमिनीचा plot नाही, वेगळा अर्थ आहे त्याला. One by one we will see in detail. Characterization. What are the characterization that also we have to see here? Next one is dialogue. Next one is setting. Another one stage direction, conflict. So and last one is theme. So these are the elements of drama. If suppose a question asks you what are the elements of drama, only these elements you have to write. Detail information तुम्हाला विचारले जाणार नाही याच्यावर. याच्यावर फक्त काय विचारले तुम्हाला elements of drama विचारला तर there are 7 elements of drama. Those are as follows. म्हणून हे 7 पॉइंट आपल्याला लिहायचे आहेत elements of drama म्हटलं की. And suppose specific note is asked on any topic. एखाद्या टॉपिकवर स्पेसिफिक नोट जर तुम्हाला विचारले गेले लाईक अ प्लॉट, तर प्लॉटवर जर इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली गेली तर तुम्हाला तिथं काय लिहायचंय लाईक दिस इन्फॉर्मेशन. प्लॉट म्हणजे काय ड्रामा मधलं. समजा स्पेसिफिक नोट विचारले गेले, राईट और डिफाइन अ प्लॉट, राईट अ शॉर्ट नोट ऑन प्लॉट, देन यू हॅव टू राईट दिस. तेव्हा तुम्हाला हे लिहायचंय. अदरवाइज एलिमेंट्स ऑफ ड्रामा, दिस क्वेश्चन इज आस्क्ड, देन व्हाट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट ओनली प्लॉट, कॅरेक्टरायझेशन, डायलॉग, setting, stage direction, conflict, theme. These 7 points you have to write, not in detail, only points when it is question is asked like this, the elements of drama. So what is the plot now? Let us see here. In a literary work, film, story or other narrative, the plot is sequence of the event where each affect the next one through the principle of cause and effect. So here in short, how events happen in the story. It may be the story of novel, it may be story of drama, it may be story of any film. एखादा ड्रामा असेल किंवा एखादी कादंबरी असेल, एखादी सिनेमा असेल, त्याची जी स्टोरी असेल त्याचा सिक्वेन्स जो असतो, मीन्स सिक्वेन्स म्हणजे काय, वन बाय वन हाव इव्हेंट हॅपन, जे इव्हेंट असतात वेगवेगळे कसे घडत जातात त्यांचा जो सिक्वेन्स असतो त्याला आपण म्हणतो प्लॉट. अँड each event is relate each other. म्हणजे प्रत्येक जो इव्हेंट होतो तो एकमेकांचे रिलेट कसा आहे तो दाखवला जातो, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. आणि दॅट इज कॉल्ड एज अ प्लॉट. त्याला आपण काय म्हणतो, प्लॉट. द कॅज्युअल इव्हेंट ऑफ द प्लॉट कॅन बी थॉट ॲज अ सिरीज ऑफ इव्हेंट लिंक्ड बाय द कनेक्टर. म्हणजे काय,
सिरीज ऑफ इव्हेंट्स, जे इव्हेंट असते त्यांची सिरीज सिरियली घडत जाते, सिक्वेन्सनी घडत जाते, त्यालाच आपण म्हणतो प्लॉट. प्लॉट इज सिमिलरली इन मीनिंग टू द टर्म स्टोरी लाईन. त्याला स्टोरी लाईन सुद्धा म्हणतो, की स्टोरी कशी पुढे घडत जाते त्याला आपण म्हणतो प्लॉट. Now next is characterization. What is characterization? Let us see here. Characterization or a characterization means is representation of persons. आता इथे characterization दोन शब्द आलेले आहेत. काही ठिकाणी इथे जो characterization मध्ये Z आहे तिथं काही वेळेस S सुद्धा येत असतो. That is also correct. The representation of person means how a person is playing a role in a specific drama. That is called characterization. त्याला आपण म्हणतो characterization. So characterization is the representation of a person in narrative and dramatic work. जे dramatic work असेल किंवा narration केलेलं असेल त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती कॅरेक्टर म्हणून कसा रोल प्ले करत असतो, that is called characterization. The term character develop and sometimes used as a synonyms. काही वेळेस synonyms सुद्धा त्याचं आपल्याला वापरलेलं असताना दिसतात. Next one is dialogue. So what do you mean by dialogue and role of dialogue in the drama? Dialogue is the exchange of spoken words between two or more characters in the book, play, other written work. So what are the dialogues? So dialogue is exchange of spoken words. बोललेल्या शब्दांचे exchange of ideas म्हणजे आयडिया एकाकडून दुसऱ्याकडे किंवा विचारांची देवाणघेवाण म्हणतो. वेगवेगळ्या शब्दातून त्याला आपण म्हणतो डायलॉग्स. इट मे बी इन द बुक, पुस्तकात दिसतात आपल्याला, प्ले मध्ये ड्रामात दिसत असतात, और एनी रिटन वर्क, कोणत्याही रिटन वर्क मध्ये सुद्धा आपल्याला ते दिसत असतात. In prose writing, line of the dialogues are typically identified by the use of quotation marks and a dialogue tag such as she said. Now here आपल्याला she said शब्द वापरला जातो, पण तो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीचं नाव अँड डबल डॉट डॅश दिलेला असतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, सेड. म्हणजे कोटेशन जे असतात ओळखण्यासाठी की कोणाचा डायलॉग आहे, तो डॅश करून आपल्याला पुढे दिलेला असतो इन द ड्रामा. इतर मीन्स अदर रिटर्न मटेरियल मध्ये तसं आपल्याला दिलेलं नसतं, परंतु ड्रामा मध्ये आपल्याला तसं दिलेलं असतं. वन बाय वन डायलॉगची लाईन असते, लेफ्ट साइडला डायलॉग असतो, एकाचा संपला की दुसऱ्याचा डायलॉग असतो. सो दॅट्स व्हाय इट इज अ डायलॉग इज द एक्सचेंज ऑफ स्पोकन वर्ड्स बिटवीन टू और मोर कॅरेक्टर्स. आणि दोन किंवा अधिक कॅरेक्टर, जेवढे कॅरेक्टर असतील तेवढे कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतात. ते कॅरेक्टर्स आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात. दॅट इज वी कॅन से डायलॉग. In play, lines of the dialogues are preceded by the name of the person speaking. जो व्यक्ती बोलत असतो त्याचे पुढे डबल डॉट म्हणजे काय, सेड हा शब्द असतो, त्याचा अर्थ तर तो दिलेला असतो आणि पुढे त्या व्यक्तीचा डायलॉग दिलेला असतो. नेक्स्ट वन इज सेटिंग. सेटिंग मीन्स याची सेटिंग करा किंवा सेटिंग लावून एखाद्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळतो, तो सेटिंग नाही याचा अर्थ. सेटिंग मीन्स अ डिफरंट मीनिंग इज हियर इन द ड्रामा. A setting is the time and the geographical location within a narrative, either a non-fiction or fiction. So setting means what? Geographical location where the play is setting. Geographical location असतं. That is very important here. Geographical location means suppose a drama is about historical event. हिस्टोरिकल इव्हेंट जर असेल तर त्या प्रकारचे सेटिंग, त्या प्रकारचं लोकेशन असेल ते त्यांना सेट करावं लागत असेल. दॅट इज वी कॅन से सेटिंग ऑफ द ड्रामा. इट मे बी आयदर नॉन फिक्शन और फिक्शन. आता नॉन फिक्शन आणि फिक्शन हे तुमच्यासाठी नवीन वर्डच असतील, तर फिक्शन म्हणजे काय आणि नॉन फिक्शन म्हणजे काय त्याचा अर्थ बघूया आपण. नाव हिअर फिक्शन पहिला अर्थ बघूया, नंतर नॉन फिक्शन. फिक्शनचा अर्थ काय, स्टोरीज, नॉवेल्स एक्सेट्रा विच डिस्क्राइब इव्हेंट्स अँड पीपल दॅट आर नॉट रिअल. म्हणजे ज्या रिअल गोष्टी नाही, रिअल गोष्ट नाही याचा अर्थ काय, इमेजिनरी थिंग्स आर डिस्क्राइब्ड. इमेजिनरी थिंग्स म्हणजे काय, काल्पनिक गोष्टी आपल्याला दाखवलेल्या असतात, तर त्याला आपण म्हणतो फिक्शन. ज्याच्यामध्ये काल्पनिक कल्पना करून किंवा विचार करून एखाद्या स्टोरी आपल्याला दाखवली जाते, ती ड्रामामध्ये असेल किंवा नॉव्हेल मध्ये असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असेल, तर त्याला आपण म्हणतो फिक्शन. आता पुढचं वळ नॉन फिक्शन. नॉन फिक्शन म्हणजे काय, जे रिअल लाईफ मध्ये जसं घडतं तसं जर दाखवत जात असतील तर त्याला आपण म्हणतो नॉन फिक्शन. त्याला आपण काय म्हणतो, नॉन फिक्शन. आता आपण सेटिंग बद्दल इन्फॉर्मेशन घेतो. सेटिंग इज नथिंग बट द जिओग्राफिकल लोकेशन. सेटिंग म्हणजे काय, एक जिओग्राफिकल लोकेशन आहे. इट इज अ लिटररी एलिमेंट. द सेटिंग इनिशिएट द मेन बॅकड्रॉप अँड मूड फॉर द स्टोरी. स्टोरी जे इफेक्टिव्ह करायची असेल आपल्याला, the geographical location that is also very important for that. Now next
one is stage direction. So what is a stage direction that we have to see here? That is also one of the important elements of the drama. Stage directions are instruction in the script of the play that tell actors how to enter, where to stand, when to move, and so on. So here, so stage direction, that is also one of the important element. Ha important element का है? Whenever actor is playing on the stage, actor जेव्हा एखादा रोल प्ले करत असतो, तर त्या एक्टर रोल प्ले करत असताना वेअर टू म्हणजे हाऊ टू एंटर, त्या स्टेजवर कशी एंट्री करायची, कसा प्रवेश करायचा, वेअर टू स्टँड, कसं उभं राहायचं, कुठं उभं राहायचं, अँड वेन टू मूव्ह, तिथून कधी हलायचं आपल्याला, अँड सो ऑन. दिस काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स आर गिवन बाय स्टेज डिरेक्शन. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर element. Stage direction can also include instruction about lighting, scenery, and sound effect, but their main purpose is to guide actor through their moment and on stage. Now here, stage direction मध्ये other things are also very important. That is light. Lighting कशी असली पाहिजे, सिनरी शो कसा दाखवला पाहिजे तिथं, अँड साऊंड इफेक्ट म्हणजे जो आवाज असेल तो, जो म्युझिक देत असतील तिथं बॅकग्राऊंड म्युझिक असेल कोणताही म्युझिक तो कसा द्यावा याच्याबद्दल सुद्धा गाईड केलं जातं. अँड दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पण मेन उद्देश त्याचा काय असतो, मेन पर्पज आहे टू गाईड द एक्टर थ्रू देअर मोमेंट्स ऑन द स्टेज. स्टेजवर जे मोमेंट करत असताना त्यांना गाईड करणं, दॅट इज द मेन आयडिया और द मेन पर्पज ऑफ दिस स्टेज डिरेक्शन. Now next is conflict. Conflict is generally occur when a character cannot achieve an objective due to an obstacles. जेव्हा एखादा कॅरेक्टर असेल ते ऑब्स्टॅकल मुळे किंवा अडथळ्यांमुळे ते अचीव करू शकत नसेल त्यांचे ऑब्जेक्टिव्ह किंवा ध्येय, तेव्हा ते कॉन्फ्लिक्ट, त्याला आपण दोन प्रकारचा कॉन्फ्लिक्ट असतो. दिस ऑब्स्टॅकल मे बी इंटरनल और एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट मध्ये काय, मनातल्या मनात काहीतरी स्ट्रगल चालू असते, त्याला आपण म्हणतो इंटरनल कॉन्फ्लिक्ट. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट बिटवीन द कॅरेक्टर और म्हणजे दोन कॅरेक्टर मध्ये एखादा कॉन्फ्लिक्ट चालू असतो, त्याला सुद्धा आपण म्हणू शकतो कॉन्फ्लिक्ट. Or between characters and their environment. Conflict can be shown in the variety of ways, for example through physical, verbal, and physical psychological means. So what kind of conflict may be there? Conflict जो struggle ज्याला आपण म्हणतो, तो conflict कसा असू शकतो, variety of ways. For example तो physical असू शकतो, म्हणजे conflict मध्ये काय, physical, verbal मध्ये काय शब्दांना म्हणजे शब्दांनी ते कॉन्फ्लिक्ट असू शकते, किंवा सायकोलॉजिकल सुद्धा तो कॉन्फ्लिक्ट असू शकतो. Now here one point is remain here theme. Now what do you mean by theme? Theme म्हणजे काय, त्या ड्रामा मधली मेन आयडिया काय आहे. What is the main idea or the central idea of the drama? That is called theme of the drama. Now here if you have any confusion,